हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या विकुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आजचा दिवस आहे होळीचा आणि आता आम्ही होळी सेलिब्रेशनसाठी जाणार आहोत एका होळी इव्हेंटमध्ये। तर होळीसाठीची सगळी प्रिपरेशन झालेली आहे, फक्त आता मेकअप करून आपला लुक तयार करायचा आहे। तर ते आता थोड्या वेळात मी करेलच आणि आता मुलीसुद्धा रेडी होतील आणि आम्ही आज ना पूर्ण व्हाईटचा लुक ठेवलेला आहे आणि मी कसा करणार आहे काय नाही हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेलच। आणि त्या अगोदर मी सकाळी 6 वाजल्यापासून सगळी तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे मुलांना खाण्यासाठी आणि आम्हालासुद्धा खाण्यासाठी नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे। तर त्यासाठी मी सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे सकाळीच। आणि आता वेळ आहे तर आपला स्किन केअर करण्याची। तर सगळ्यात आधी आहे ना मॉइश्चरायझर भरून भरून लावायचं आहे, कारण जो कलर लावला जातो ना तर ते नंतर निघायला पाहिजे यासाठी। आणि सनस्क्रीन मस्ट आहे, सनस्क्रीन यूज केल्याशिवाय बाहेर पडूच नाही, कारण आता आज दिवसभर आपण उन्हातच राहणार आहोत म्हणून। आणि तर पटापट आता मेकअप वगैरे आवरून घेते आणि मग तुमच्याबरोबर माझा लास्ट लुक जो करणार आहे ना मी तो तुमच्याबरोबर शेअर करते। आणि पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असे छान छान व्हिडिओ आपण पाहणार आहोत करते। आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल असणार आहे, सो व्हिडिओ एंडपर्यंत पहा। पण सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप 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 शुभेच्छा। आज आहे होळी आणि होळी म्हणजेच धुलिवंदन आहे आज। आणि आज आम्ही जाणार आहोत एका होळी इव्हेंटमध्ये। आम्ही पैसे पेड करून असा होळी इव्हेंटनं फर्स्ट टाईमच जॉईन करणार आहोत। तर कसा होईल काय नाही ते तुमच्याबरोबर शेअर करतेच, पण त्या अगोदर ना आज सकाळपासूनच ना माझी जास्तच गडबड झालेली आहे, कारण सगळ्यात आधी उठून आपल्याला घरातले सगळे प्रिपरेशन करायचे असतात आणि सगळं खाणं पिणं रेडी करून आता आमचा नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे। आता फक्त आहे तो मेकअप करायचा आहे आणि स्किन प्रिपरेशन करायची आहे आणि रेडी व्हायचं आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा, मी माझा मेकअप लुक आणि पूर्ण जो आम्ही लुक क्रिएट केलेला आहे होळीचा तो कसा केलेला आहे हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सगळ्यात पहिले मी ना हे पिलग्रिमचं जे विटामिन सी सिरम असते ना ते यूज केलेलं आहे आणि त्यानंतर भरभरून असा मॉइश्चरायझर यूज करायचा आहे आणि त्यानंतर सनस्क्रीन, कारण स्किनवर आपला कलर लागणार आहे आणि तो लवकर जो काढायचा असेल ना तो हेच यूज करावं लागणार आहे तुम्हाला। तसं तर तुम्ही कोकोनट ऑइल पण यूज करू शकता, पण माझ्याकडे सध्या नाही आहे तर मी हेच यूज करत आहे। आता सनस्क्रीन लावून घेऊया। सनस्क्रीन खूप महत्त्वाची आहे, आज दिवसभर आपण उन्हात राहणार आहोत, जास्तीत जास्त होईल तेवढं सनस्क्रीन अप्लाय करा। बस आता काय फक्त पावडर लावायचं आहे आणि तुम्हाला जर मेकअप करायचा असेल तर तुम्ही करू शकता, तसं एवढंच करणार आहोत। तर पहा, असा काहीचा आहे ना मी लुक तयार केला होता, कारण सिम्पलच हवा होता। मला वाटलं होतं तिथं रेन डान्स असेल म्हणून आम्ही आहे ना सिम्पल असं रेडी झालो होतो, पण ॲक्च्युली तिथं रेन डान्सच नव्हता। मग त्यासाठी आहे ना बरं आता घरी मीन्स होळीसाठी निघालो तर होतोच, पण आमच्या आहे ना एरियामध्ये असे क्यूट क्यूट पप्पीज आहेत आणि ते इतके क्यूट आहेत ना की माझ्या मुली कंटिन्युअसली त्यांच्याजवळच राहत आहेत। तर आता मी सुद्धा आहे ना त्याचा होईल तेवढा लाड करून घेतला आणि येताना त्यांच्यासाठी गंमत सुद्धा आणली होती, तर ते सुद्धा त्यांना देऊन टाकली। आणि आता आम्ही फायनली लोकेशनला पोहोचलो होतो। आता इथून पुढे आहे ना तुम्हाला सगळं सांगते की आम्ही कसं एन्जॉय केलं आणि काय नाही ते। आता हा आहे आमचा ग्रुप, जो की आम्ही सगळेजण मिळून गेलो होतो होली इव्हेंटला, आणि ही आहे आमची बच्चा पार्टी। बरं आता आम्हाला मध्ये जाऊन होळी खेळायचीच आहे बरं, पण त्या अगोदर आहे ना आम्ही इथं मस्ती करायचं थोडी सोडणार होतं। इथं ना असा मस्त असा ढोल चालू होता, त्याच्यावर सुद्धा आमचं नाचणं चालू होतं आणि हा असा सुंदर पंडाल लागला होता होळी इव्हेंटचा। छान असे बँड वगैरे घातले आणि निघालो। तर आता ही पूर्ण आमची जी आहे ना होली इव्हेंटची ही गँग आहे आणि आम्ही पूर्ण जण असे मस्त एन्जॉय करणार आहोत ना। तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत मजा आणि मस्ती करण्यासाठी।
पूर्ण बच्चा पार्टी तर आज पूर्ण हात धुवून घेणार आहे, इतकी आमची मस्त तयारी चालू होती. चला मग आता छान असा होली इव्हेंट एन्जॉय करूया. सगळ्यात पहिले तरी इथं आहे ना छान असा पंडाल लावलेला होता आणि फुल ऑन DJ मोड ऑन होता. सगळे कलर सुद्धा तिथंच अवेलेबल होते. डान्स आणि मस्ती बस एवढंच चालणार होतं. आता स्टार्टिंगला तर आमचा एनर्जी लेवल नेक्स्ट लेवलचा होता, पण नंतर आम्ही आता थोडेसे डल झालोच होतो. पण कशाचं थांबणार, कारण आपण आलोच आहोत पैसा वसूल करून घेण्यासाठी आणि इतकी मस्ती तरी बनतीच ना यार. म्हणजे आता आम्ही नेहमी आहे ना अशा इव्हेंट्सना जात असतो. आता या अगोदर आम्ही गोव्याला गेलो होतो, गोव्याला होळीलाच गेलो होतो. तिथं तर आम्ही इतकं एन्जॉय केलं ना, तिथं फूड प्लस एन्जॉयमेंट असं दोन्ही होतं. इथं फक्त एन्जॉयमेंट होती, फूड तर तुम्हाला पैसे देऊनच खरेदी करण्याचे होते. तर बघा आता आमच्याबरोबरच ना आमचे बच्चा पार्टी सुद्धा छान अशी एन्जॉय करायला तिथं रेडीच होती. खूप मस्त. आणि हो तिथं आहे ना एक अँकर आली होती, आता तिचं नाव मला नाही माहीत, पण तिने एवढं छान अँकरिंग केली ना, खूप मूड असा आहे ना, मस्तीचा जो मूड असतो ना तो ती कंटिन्युअसली ऑन करत होती. बरं आता खेळून इतके दमलो होतो की भूक काय आवरेना. आता माझी तर एनर्जी 0 झाली होती. मग काय इथं आहे ना थोडा पिझ्झा वगैरे मिळत होता, तर पिझ्झावरच ताव मारला आम्ही. छान असा पिझ्झा वगैरे एन्जॉय केला आणि मुलांचा आता हे पिझ्झा खाल्ल्यानंतरचा तर मूड पूर्णपणे ऑफ झाला होता. पण आमचा मोठ्यांचा काही ऑफ झालाच नव्हता. पण मुलांना ना थोडा वेळ त्यांचा स्पेस दिला आणि आम्ही इथं परत आलो एन्जॉय करण्यासाठी. आता घरी निघण्याची वेळ तर झालीच होती. तसा तर 4 पर्यंतचा टाइम होता, पण आम्हीच थकलो होतो म्हणून निघालो होतो आणि रस्त्यात येता येता भूक काय आवरेना आता. मग छान असा बिर्याणीचा बेत होता. हॉटेलमध्ये गेलो, बिर्याणी 65 वगैरे सगळं ग्रहण लागण्या अगोदरच खाल्लं. सो कशी वाटली होळी नक्की सांगा. बाय.